दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीनं ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या जतन संवर्धनासोबतच तरुणांमध्ये इतिहासाची जाणीव निर्माण करण्यासाठी गड किल्ला मोहीम आयोजित करण्यात आली होती। यावर्षी प्रतिष्ठानच्या वतीनं किल्ले सज्जनगड येथे भव्य मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत तब्बल 450 ते 500 तरुण आणि लहान मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला होता। श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील काही वर्षांपासून राज्यातील ऐतिहासिक गड किल्ल्यांवर मोहिमा आयोजित केल्या जात आहेत। यामध्ये किल्ले रायगड, प्रतापगड, राजगड, तोरणा, पुरंदर, धर्मवीरगड तर यावर्षी सज्जनगड अशा 6 ते 7 गड किल्ल्यांवर मोहिमा राबवण्यात आल्या आहेत। या उपक्रमामुळे तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, गडांची रचना व त्यांचे महत्त्व जवळून अनुभवता येत आहे। या मोहिमेच्या प्रस्थानावेळी अनेक मान्यवर हजर होते। यामध्ये धनश्री विखे, DYSP अमोल भारती, मुख्याधिकारी सतीश दिघे, पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, नगराध्यक्षा जयश्री थोरात यांच्यासह अनेक मान्यवर हजर होते। याप्रसंगी भाजपा शिर्डी शहराध्यक्ष व शिर्डी नगरसेवक रवी तात्या गोंदकर यांनी मोहिमेच्या आयोजनात विशेष पुढाकार घेतला। त्यांच्या हस्ते नारळ फोडून या मोहिमेचे औपचारिक उद्घाटन संपन्न झाले आणि सर्व तरुणांनी किल्ले सज्जनगडकडे प्रस्थान केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रवी तात्या गोंदकर यांनी सर्व सहकाऱ्यांचे आणि सहभागी तरुणांचे आभार मानले। या प्रसंगी बोलताना धनश्री विखे म्हणाल्या की शिवजयंतीच्या निमित्ताने फक्त डीजे किंवा मोठा आवाज करण्यापेक्षा अशा प्रकारच्या गड किल्ला मोहिमा राबवणं अधिक महत्त्वाचं आहे। त्यामुळे आजच्या तरुण पिढीला इतिहासाची खरी ओळख होईल आणि गड किल्ल्यांचे जतन करण्याची प्रेरणा मिळेल। मंडळ श्रीरामनगर शिर्डी यांनी आयोजित आज ही सज्जनगडची सहल ही जी आज आपल्या परिसरातून निघत आहे, यासाठी मी खरं रवी भाऊंचे व त्यांच्या मंडळाचे खरंच मनापासून धन्यवाद करेन। या गोष्टींची खरं भारताला गरज आहे। आपला जो इतिहास आहे तो आज आपण सर्वजण विसरत आहोत। आपण म्हणतो की आपल्याला पुढे जायचं, एक चांगलं भविष्य पाहिजे, मग त्याच्यामुळं आपण आपला इतिहास विसरणं हे खूप चुकीचं आहे। शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये इतके गड जिंकले, इतकं चांगलं काहीतरी शिकून गेलेले आहेत आपल्याला, आणि आज आपल्या मुलांना तो इतिहास माहित नाही, कारण कुठेतरी पुस्तकांमध्ये सुद्धा तो इतका शिकवल्या जात नाही, शाळेमध्ये सुद्धा इतका शिकवल्या जात नाही। म्हणून अशी जे मंडळ असतात त्यांना मी खरंच मनापासून धन्यवाद करेल की एक सुंदरशी पिढी आपली ती तयार करतायत, एक सुंदर भविष्य भारताला देत आहेत। हे जे गड आहेत, आज तुम्ही तिथे जाणार आहात, पूर्ण रात्रभर तुमचा प्रवास आहे, त्यासाठी तुमच्या मनाची तयारी झाली। खरं तर मुलांना आनंद असतो की आपल्याला पिकनिक आहे आणि सगळेजण त्या आनंदाने चालले, मोठे जण सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। पण जेव्हा तुम्ही तिथे जातात तेव्हा तिथला इतिहास माहिती करून घेणं फार गरजेचं आहे। आपण काय इथं आलेलो आहोत, शिवाजी महाराजांनी काय केलं होतं इथे, याचा इतिहास काय आहे ह्या डोंगराचा, हे डोंगरावर जेव्हा हा किल्ला बांधला तेव्हा काय काय अडचणी आल्या, किती युद्ध झाले, हे सगळा इतिहास तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। आणि दादांनी सांगितलेलंच आहे की तो इतिहास त्यांना तिथे गेल्यावर पूर्णपणे समजून सांगणार आहे। पण एक विनंती करेल मी दादांना की जेव्हा त्यांची ट्रिप पूर्ण होते तेव्हा सगळ्यांना एका कागदावर त्यांचा अनुभव लिहायला सांगितला पाहिजे, आणि त्या इतिहासातलं त्यांना काय आवडलं आणि काय कळालं याची माहिती जर त्यांच्याकडनं आपल्याला मिळाली तर आपल्यालाही कळतंय की मुलांचं खरं किती लक्ष असतं आणि मुलांना किती आवड त्याच्यामध्ये आहे। त्याच्यामुळे या मंडळाचं मी धन्यवाद करेन। आणि शिवजयंतीच्या 2-3 दिवस आधीच एक मंडळ मला भेटलं होतं आणि त्यांनी मला सांगितलं होतं की ताई असे आपले कार्यक्रम आहे। त्यांनी पत्रिका दाखवली आणि त्याच्यामध्ये डीजेचा उल्लेख होता। मग त्यांना मी विचारलं की या डीजेला तुम्ही खर्च किती करताय? ते म्हणे ताई 4-5 लाख रुपये लागणार आहेत। त्यांना मी म्हटलं अहो 4-5 लाख रुपये तुम्ही फक्त या डीजे समोर नाचण्यासाठी, तो पण इतका भयानक आवाज असतो की त्याच्या समोर उभं जरी राहिलं तरी तुमचे हार्टबीट इतके वाढतात। खरं तर त्या गोष्टी शिवाजी महाराजांना पटतील का याचा खरंच आपण सगळ्यांनी एकदा विचार केला पाहिजे की त्यांनी आपल्यासाठी एवढ्या लढाई लढल्यात, आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी इतके प्राण गमावलेले आहेत, आणि त्यांच्या समोर आपण डीजे लावून नाचतो आणि ते पण इतक्या घाणेरड्या गाण्यांवर। तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या आहेत, आणि या मोठ्या मुलांना मी विनंती करेल की आपल्या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा गोष्टी होतात त्यांना समजून सांगितलं पाहिजे की आपण एक सुंदर पिढी या भारताला दिली पाहिजे। अशा चुकीच्या गोष्टी त्यांना शिकवून त्यांच्या मनामध्ये चुकीच्या गोष्टी घातल्या नाही पाहिजे। आणि मी पुन्हा एकदा मंडळाचे धन्यवाद करेन
की आपल्या परिसरामधल्या मुलांना ते खूप छान मार्गदर्शन करत आहेत आणि असंच मार्गदर्शन दरवर्षी त्यांनी करत राहावं अशीच मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. किल्ले सज्जनगडावर पोहोचल्यानंतर सर्व तरुणांनी शिस्तबद्ध पद्धतीने गडावर वावर केला. गडावरील परिसराची स्वच्छता करण्यात आली. गडाचा इतिहास आणि महत्त्व याविषयी माहितीही जाणून घेण्यात आली. शिस्त, स्वच्छता आणि इतिहासाबद्दलची जाणीव या तीन गोष्टींचा उत्कृष्ट संगम या मोहिमेत पाहावयास मिळाला. त्यामुळे शिर्डीच्या तरुणांनी गडावर आदर्श वर्तन करत शिर्डीचे नावलौकिक वाढवले आहे. श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यामध्ये रक्तदान शिबिर, आधार कार्ड दुरुस्ती शिबिर, ड्रायव्हिंग लायसन्स, नाव नोंदणी आदी उपक्रमांचा समावेश असतो. त्यामुळे सामाजिक कार्यासोबतच नागरिकांना विविध सेवांचा लाभही मिळतो. एकूणच श्रीराम प्रतिष्ठानच्या या गडकिल्ला मोहिमेमुळे तरुणांमध्ये इतिहासाची आवड निर्माण होत असून सामाजिक जाणीव वाढीस लागली आहे. विशेषतः भाजपाचे शिर्डी शहराध्यक्ष व नगरसेवक रवी तात्या गोंदकर यांच्या पुढाकारामुळे हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवला जात असल्याची भावना या प्रसंगी व्यक्त करण्यात आली. आस्ते कदम महाराज गणपती भूपती प्रजापती बुद्धिवंत कीर्तिवंत कुलवंत नीतिवंत धनवंत सामर्थ्यवंत धर्माधुरंदर न्यायालंकार मंडित राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्य संस्थापक क्षत्रिय कुलावतंस महाराज धीराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की गेल्या काही दिवसानंतर संभाजी महाराज रायगडावर सुखरूप पोहोचले. अशा अंधश्रद्धा कुठल्याही न पाळणारे देखील आपल्याकडे शिवाजी महाराज आपल्याकडे होऊन गेले. म्हणून मी सांगितलं प्रत्येक गोष्टीमध्ये शिकण्यासारखा शिवाजी महाराजांचा आपला देदीप्यमान असा इतिहास आहे. फक्त आपण त्याचं निरीक्षण करणं आवश्यक आहे, त्याचं आपल्या जीवनामध्ये अंमल करणं आवश्यक आहे. आणि तुम्ही जे आहात श्रीराम प्रतिष्ठान हेच कार्य नेमके करत आहात की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, बालकांमध्ये, युवकांमध्ये या प्रकारचे संस्कार आपण सर्व घडत आहात. आणि आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये, ह्या डिजिटल युगामध्ये, या सोशल मीडियाच्या या जमान्यामध्ये आज जो युवा पिढी भरकटलेली चाललेली आहे, विशेषतः आपल्या शिर्डीमध्ये नेहमी बातम्या येतात. व्हाईटनरची बातमी आली, गांजाची बातमी आली, काय तो फुग्याची बातमी आली, ह्याची बातमी आली. या सगळ्या बातमीमध्ये अशी काही बातमी ऐकायला मिळाली डीएसपी साहेब, तर फार आपल्याला प्रेरणादायी आणि चांगलं वाटतं. तर तुम्ही हे सगळं श्रीराम प्रतिष्ठान आपले कार्यकर्ते इथले हे सर्व करत आहात, तर तुमचे नक्कीच या युवा पिढी घडवण्यामध्ये अत्यंत चांगलं योगदान आहे. आणि ही युवा पिढी आपली नक्कीच आभारी राहील. आणि आम्ही प्रशासनाच्या वतीने सुद्धा एक चांगल्या प्रकारे उपक्रम आपण हाती घेतलेला आहे. यासाठी आपण पुन्हा पुन्हा शुभेच्छा देतो. आणि मला मागच्याही वर्षी आम्ही आलो, मी तर माझे ते आता किती दिवस किती कार्यक्रम म्हणणं जायचं असं. परवा मी दादांना म्हटलं जाऊ द्या आता भरपूर दिवस शिव ठेवता मला, तर अजून 6 महिने म्हणता 2 वर्ष काढून घेतले. परंतु पुन्हा एकदा मला यायची संधी मिळो एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला पुढच्या वर्षी देखील, अशा अपेक्षा शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. एसएनए मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.